श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. प्रेमळ भक्तांनो, आज तुम्ही खूप भाग्यवान ठरणार आहात, कारण देवाने लाडक्या भक्तासाठी पाठवलेला हा संदेश तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे बाळांनो, चुकूनही या परमेश्वराच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमचा आपल्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, तुम्ही स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नका, कारण तुम्हाला देवाचे रोज मार्गदर्शन ऐकायला मिळत आहे आणि तुम्हाला रोज आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यावर आपल्या ईश्वराचा नेहमी हात असणार आहे. त्यामुळे बाळांनो, कधीच स्वतःला कमी समजू नका. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार असाल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बाळांनो, आता इथून पुढे अजिबात चिंता करायची नाही, कारण आजपासून तुम्हाला देवाचे मार्गदर्शन खूप पुढे नेणार आहे. बाळांनो, कधीच कुठला दिवस वाईट नसतो, प्रत्येक दिवस चांगला असतो, परंतु आपल्या विचारावर ते अवलंबून असतं की आपण त्या दिवसाला चांगला बनवतो की वाईट बनवतो. जर एखाद्या दिवसाची सुरुवात तुम्ही खूप सकारात्मकपणे, ऊर्जेने आणि देवाच्या नामस्मरणाने करत असाल तर तुमचा तो संपूर्ण दिवस चांगला जाणार असतो. पण जर तुम्ही एखाद्या दिवसाची सुरुवात नकारात्मक विचाराने, चिडचिडीने, भांडणाने करत असाल तर तुमचा तो पूर्ण दिवस खराब जात असतो. बाळांनो, त्यामुळे आता इथून पुढे कधीच कुणासोबत भांडायचं नाही, चिडचिड करायचं नाही आणि मनात असलेले सर्व नकारात्मक विचार येथेच थांबवायचे आहेत. जर तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांना तुमच्यासोबत घेऊन पुढे जात असाल तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या जीवनाच्या या मार्गावर कायम मागे येणार आहात. म्हणून बाळांनो, देव तुम्हाला नेहमी सांगत असतात की बाळा, नकारात्मक विचार कधीच तुझा चांगला होऊ देणार नाही. जेव्हा तुला सकारात्मक विचाराची सवय लागेल तेव्हाच तुझं आयुष्य बदलणार. तोपर्यंत तू कधीच प्रगती करू शकणार नाही. म्हणून बाळा, नकारात्मक विचारांना येथेच थांबवा, येथेच त्याचा अंत करून टाका आणि सकारात्मक विचारांना चालना दे. मग तू आता विचार करत असशील की सकारात्मक विचार करायचे तरी कसे. तर बाळा, कधी आपण दिवसाची सुरुवात जर देवाच्या नामस्मरणाने, शांततेने आणि ऊर्जेने होत असेल तर तुझ्या मनात आपोआप सकारात्मक विचाराची चालना तयार होईल आणि ही चालना तुला अनेक नवीन विचार, नवीन प्लॅन बनवण्यासाठी तुला प्रोत्साहित करतील. आणि बाळा, जर तुझं ऊर्जेने भरलेलं शरीर असेल तर तुझ्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊ शकणार नाही. आणि बाळा, ही ऊर्जा तुला देवाच्या नामस्मरणामधून प्राप्त होऊ शकते. एखाद्या चांगल्या विचाराने ती ऊर्जा तुला प्राप्त होऊ शकते. म्हणून बाळा, या सर्वाच्या एकमेकाशी संबंध जोडलेला आहे. जेव्हा हा संबंध तुला समजेल त्या दिवशी तू जीवनात काय साध्य करायचं त्यासाठी प्रयत्न नक्की करशील. म्हणून बाळा, या जीवनात कधी काही घडेल, काही घडणार नाही, हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. जर तुला वाटत असेल की तुझ्या सुखाचे दिवस लवकर यावे तर तू तशा प्रकारे मार्गक्रमण करायला हवे आणि हे तुला देव सांगत आहेत. म्हणून हा संदेश तू अजिबात सोडून जाऊ नको, शेवटपर्यंत नक्की ऐक. कारण बाळा, या सर्वाची काही ना काही संबंध जोडला गेला आहे. आज तू हा व्हिडिओ बघत आहे, याचा संबंध तुला उद्या जाऊन समजणार आहे की होय, आपण आज जे ऐकलं ते उद्या तसंच झालं. म्हणून बाळा, तू जसा विचार करतो आपल्या आयुष्यात तसंच घडत असतं. जर तू आजचा हा सकारात्मक व्हिडिओ तर पूर्ण पाहिला तर तुझ्या जीवनात उद्या सर्व काही सकारात्मकच घडणार आहे. म्हणून बाळा, असा अजिबात समजू नको की हा व्हिडिओ फक्त बघत आहे म्हणून बघत आहे,
परंतु तुला ज्या व्हिडिओतून जे जे मिळत आहे ते सर्व मिळवण्याचा तू प्रयत्न नक्की कर. जीवनात कुठलीच गोष्ट तुला फुकट मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुला काही ना काही प्रयत्न करावेच लागणार आहे. म्हणून बाळा, तुझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा कर. जे मिळत आहे ते घेण्याचा प्रयत्न कर, परंतु कधीच लोभाचा विचार करू नकोस. कारण जे मिळालं त्यामध्ये समाधान मानायला शिक. कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणू नकोस. फक्त ती गोष्ट चुकीची आहे की बरोबर आहे याचा विचार कर. जर चुकीची असेल तर नाही म्हण, पण बरोबर असेल तर अजिबातही म्हणू नकोस. कारण बाळा, देव कोणत्या रूपात काही देतो याची तुला कल्पना देखील नाही. आणि हीच कल्पना जर तुला आणायची असेल तर तुला ज्ञानाची खूप गरज आहे. आणि हे ज्ञान तुला फक्त घरी बसून मिळणार नाही किंवा शांत बसून मिळणार नाही, तर तुला काही ना काही देवाचे विचार ऐकावे लागतील. चार चौघामध्ये तुला तुझे मत मांडून त्यावरती लोकांची काय प्रतिक्रिया येते यावरती तुला समजेल की तुझं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे. कारण बाळा, त्यावेळेस व्यक्ती अनुभव घेतो. त्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळत असतं, जे तुला एखाद्या पुस्तकातून किंवा ग्रंथामधून शिकायला मिळणार नाही. ते तुला तुझ्या अनुभवामधून नक्की शिकायला भेटेल बाळा. म्हणूनच देव तुला अनेक अनुभव देत आले आहेत आणि इथून पुढे देखील तुला खूप अनुभव मिळणार आहेत. जर बाळा तू यासाठी सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. जीवनात अनुभवापेक्षा कुठलीच गोष्ट मोठी नाही. ज्यावेळेस आपण दुःखाच्या दिवसामध्ये जळत असतो त्यावेळेस सुखाच्या दिवसाचा आपल्याला किंमत कळत असते. म्हणून बाळा, दुःखामध्ये असलेले अनुभव आणि सुखामध्ये आलेले अनुभव याची एकमेकाशी तुलना करून बघा. त्यावेळेस तुम्हाला समजेल की जीवन काय आहे, जीवनाच्या प्रत्येक मिनिटाची किंमत काय आहे हे तुम्हाला त्यावेळेस समजेल. म्हणून बाळांनो, देव विनाकारण तुम्हाला संदेश पाठवत नाही, तर त्यामागे काही ना काही कारण नक्कीच असतं. परंतु काही भक्तांना सवय असते की संदेशाकडे बघायचं आणि त्याकडे दुर्लक्ष करायचं. म्हणून बाळांनो, तुम्ही चांगल्या गोष्टीपासून मुक्त आहात, चांगल्या गोष्टीपासून दूर जात आहात. जीवनात कधी कधी आपल्याला चमत्कार घडत असतो, परंतु घडलेला चमत्कार आपल्याला समजत नाही. आपण कधी कधी देवाने दिलेल्या गोष्टीचा श्रेय स्वतः घेत असतो. परंतु बाळा, आपल्या हातात फक्त प्रयत्न करणे आहे, कष्ट करणे आहे. काय द्यायचं आणि काही नाही हे सर्व आपल्या परमेश्वरावर अवलंबून असतं. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. फळाची अपेक्षा अजिबात ठेवायची नाही. फळ ईश्वर देणारच आहे आणि ते कशा प्रकारे देणार आहे हे आपल्याला माहीत नाही. कधी तुम्हाला कुठल्याही रूपामध्ये जर काही मिळालं तर बाळांनो, तो देवाचा आशीर्वाद समजा. कारण देव कधी कोणता चमत्कार करतात याची जाणीव देखील ते आपल्याला होऊ देत नाही. देव कधीच असं म्हणत नाही की मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. बाळा, देव करून जातात परंतु दाखवत अजिबात नाही. आपण देखील देवासारखंच बनायचं. गरिबाची मदत करायची, गरजूची मदत करायची, परंतु केलेली मदत कधी कोणाला बोलून दाखवायची नाही. जे काही करायचे ते शांतपणे करायचं. कुठलीच गोष्ट करताना त्याचा गाजावाजा करायचं नाही. एकदा की ती गोष्ट पूर्ण झाली की मग सर्वांना त्याबद्दल कळू द्यायचं, म्हणजे ती गोष्ट शेवटपर्यंत टिकते बाळा. असे अनेक अनुभव तुला यापुढे देखील मिळणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये तुला खूप काही शिकायला मिळालंच असेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील तुला खूप काही शिकण्यासाठी मिळणार आहे. म्हणून बाळा, जर तुला असेच व्हिडिओ रोज बघायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि बाळा, आजचा देवाने दिलेला हा व्हिडिओ जर तुला खूप आवडला असेल तर तुला यातून ज्ञान मिळाला असेल, देवाने दिलेल्या संदेशामधून जर तुला कृपा आशीर्वाद मिळाले असतील तर आपल्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवा. आणि बाळा, असेच व्हिडिओ रोज ऐकत जा अशी देखील आपल्या देवाची इच्छा असते. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्या नवीन व्हिडिओ
घेऊन येणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.